नमस्कार मित्रांनो, आग्रा हे एक ऐतिहासिक शहर आहे। ऐतिहासिक वास्तू इथं अगदी दिमाखात उभ्या आहेत। ताजमहाल सारखी वास्तू इथं पाहायला आंतरराष्ट्रीय पर्यटकही येतात। ह्या आग्रा शहराची एक वेगळी ओळख शिवाजी महाराजांच्या इतिहासात किंवा त्या चरित्रात आहे। ते म्हणजे आग्र्याहून शिवाजी महाराजांची झालेली सुटका। छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब ह्यांची तिथं झालेली भेट, त्यांनी केलेली कैद आणि मग आग्र्याहून झालेली महाराजांची सुटका। महाराजांची सुटका होण्याची जी पावलं आहेत ती खूप आधीपासूनच पडत होती। म्हणजे महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावर अडकले होते सिद्धी जोहरच्या वेढ्यात, त्याच वेळेस महाराज काही या वेढ्यातनं सुटत नाही असा गैरसमज करून ब्रिटिश म्हणा किंवा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान हेही स्वराज्यावर चालून आले होते। महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली किंवा बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला देह पावनखिंडीत ठेवला महाराजांची व्यवस्थित सुटका व्हावी म्हणून। त्याच्यानंतर महाराज स्वराज्यात परतले, त्यांनी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवली आणि योग्य वेळ साधून शाहिस्तेखानाची बोटं कापली। खरं तर शाहिस्तेखान सुदैवी म्हणायला लागेल, कारण जे जीवावर आलं होतं ते फक्त बोटांवर निभावलं। बोटं कापल्याच्या तिसऱ्या दिवशी शाहिस्तेखान लाल महालातून पळून गेला आणि त्याच्यानंतर स्वराज्याची घडी नीट बसवण्यासाठी किंवा त्यांनी जे प्रजेवर अत्याचार केले होते त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महाराजांनी आणखीन एक दणका द्यायचं ठरवलं। सुरत ही त्याकाळी खूप मोठी बाजारपेठ होती आणि त्या बाजारपेठेतनं औरंगजेबाला खूप मोठा महसूल मिळत होता। महाराजांनी ठरवलं होतं की सुरत लुटायची आणि औरंगजेबाला आर्थिक दणका द्यायचा। त्याचं अतिशय उत्तम नियोजन करून महाराजांनी सुरतेवर हल्ला केला। हा घाव अतिशय वर्मी बसला औरंगजेबाच्या आणि मग त्यांनी खूप मोठी सेना, फौज, हाती, घोडे, तोफा असं देऊन मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावर चाल करायला सांगितलं। मिर्झाराजे जयसिंग हे राजपूत होते। खरं तर मिर्झा ही त्यांना मिळालेली एक पदवी होती। त्यांचे आजोबा मानसिंग यांना खरं तर ती मिळालेली होती। ह्या मानसिंगचे जयसिंग हे नातू होते मिर्झाराजे जयसिंग। मिर्झाराजे खूप धूर्त होते, हुशार होते आणि त्यांना उत्तम अनुभव होता। मिर्झाराजे जयसिंगांना माहिती होतं की शिवाजी महाराजांना जर पकडायचं असेल किंवा त्यांचा स्वराज्य जखमी करायचं असेल तर दोन ठिकाणी हल्ला करावा लागेल। एक म्हणजे रयतेवर हल्ला करायचा आणि दुसरं म्हणजे किल्ल्यांवरती। महाराज आपल्या रयतेवरती मुलाप्रमाणे प्रेम करतात, त्यांना जीव आहे रयतेवरती महाराजांचा खूप। त्यामुळे एकतर रयतेला त्रास द्यायचा आणि स्वराज्याची म्हणा किंवा महाराजांची बलस्थानं काय आहेत, शक्तिस्थानं काय आहेत, तर ती प्रामुख्यानं म्हणजे किल्ले आहेत। त्यामुळं किल्ल्यांवर हल्ला करायचा असा दुहेरी हल्ला मिर्झाराजे जयसिंग यांनी केला। त्याच्यानंतर पुरंदरचा तह करावा लागला। मुरारबाजी ज्यावेळेस पुरंदरचा किल्ला लढवताना मुरारबाजी हे स्वर्गवासी झाले आणि नाईलाजांनी शिवाजी महाराजांनी तह करायचं ठरवलं। शिवाजी महाराजांना खरं तर किल्ले लढवता आले असते, पण जयसिंग यांना, मिर्झाराजे जयसिंग यांना माहिती होतं की एक एक मावळा हा लाख मोलाचा आहे शिवाजी महाराजांसाठी। एक एक किल्ला जरी गेला तरी चालेल, पण मावळे गमावणं किंवा मुरारबाजींसारखे शूर सेनापती गमावणं हे महाराजांना परवडणारं नव्हतं, त्यांना आवडलंही नसतं। कारण ते एक एक मावळा हा लाख लाख मोलाचा स्वराज्यासाठी आहे ह्याची पूर्ण कल्पना शिवाजी महाराजांना होती। तसंच या गोष्टीचा अंदाज मिर्झाराजेंनाही आलेला होता। त्यामुळं मग शिवाजी महाराजांनी तह करायचं ठरवलं। हा तह जो झाला किंवा ह्या तहातल्या ज्या अटी होत्या ह्या अतिशय जाचक ठेवण्यात आल्या होत्या। मिर्झाराजांनी 23 किल्ले मागून घेतले आणि केवळ 4 लक्ष होनांचा मुलूक हा शिवाजी महाराजांना स्वतःकडे ठेवण्यात येईल असं सांगण्यात आलं। त्यातली ही दुसरी अट अशी होती की 4 लक्ष होन हे एवढं उत्पन्न येण्यासाठी किती मुलूक ठेवायला लागेल ह्याचे आमचे कारकून जोपर्यंत हिशोब करत नाही तोपर्यंत सगळाच मुलूक हा मिर्झाराजांच्या ताब्यात राहणार होता। आणि त्यात शेवटची जी अट महाराजांवर घातली गेली ती म्हणजे औरंगजेबाच्या वाढदिवसाला, 50वा वाढदिवस त्याचा होणार होता, त्याला आग्र्याला जायचं। महाराज अजिबात तयार नव्हते औरंगजेबाच्या वाढदिवसाला जायला, कारण महाराजांना माहिती होतं आपल्या जन्मदात्या वडिलांना कैद करणारा आणि मोठ्या भावाची हत्या करणारा हा औरंगजेब होता, क्रूर कपटी होता आणि याच्या वाढदिवसाला जायची महाराजांना अजिबात इच्छा नव्हती। मात्र तहाची अट अशी घालण्यात आली होती, त्यामुळे महाराजांचा नाईलाज झाला।
महाराजांनी आणखीन एक कारण काढून बघितलं. त्यांनी सांगितले की माझं सगळं उत्पन्न जे आहे तो सगळं उत्पन्नाचा जो मुलूक आहे तो तुम्ही आधीच काढून घेतलाय, मला ह्या यात्रेसाठी जायला खर्च नाहीये. मग ह्या खर्चाची तरतूद ही स्वतः औरंगजेबाने केली. आणि मग महाराज आग्र्याकडे निघाले. आग्र्याकडं महाराज ज्या मार्गाने जाणार होते त्या सगळ्या वाटेवरती जो प्रदेश होता औरंगजेबाचा, औरंगजेबाने स्वतः पत्र लिहून तिथल्या सगळ्या लोकांना कल्पना दिलेली होती. तिथले जे मनसबदार होते त्यांना सांगितलेलं होतं की युवराज आपल्या राज्याचे किंवा आपला जो बादशाह आहे त्याचा जो युवराज आहे त्याची जितकी चांगली बडदास्त ठेवू आपण, तेवढीच चांगली बडदास्त, तशीच चांगली व्यवस्था शिवाजी महाराजांची करावी. त्यामुळं महाराज जिथं जिथं मुक्काम करत गेले आग्र्याला त्या सगळीकडं त्यांची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली. महाराज आपल्यासोबत 3 हत्ती, 300 घोडेस्वार आणि जवळपास 200 इतर सेवक घेऊन गेलेले होते. त्यांचा जो हत्ती होता सगळ्यात पुढं त्याच्यावर भगवा झेंडा होता आणि हा सगळा लवाजमा घेऊन महाराज आग्र्याकडे निघाले. साधारण 11 मे 1666 महाराज आग्र्यात पोहोचले. आग्र्यात जाण्याचा 1 दिवस जो आधी होता, यमुना तीरी त्यांचा जो मुक्काम पडलेला होता त्या मुक्कामावर त्यांना कोणीतरी घ्यायला येणं अपेक्षित होतं. मात्र तिथं एक साधा सेवक येऊन महाराजांना निरोप देऊन गेला. महाराजांचे जे वकील होते रघुनाथ पंत कोरडे ते आधीच तिथं गेलेले महाराजांची राहण्याची सोय वगैरे बघण्यासाठी. तिथं साधा सेवक येऊन निरोप देऊन गेला म्हटल्यावर महाराजांच्या लक्षात आलं की हे खरं तर अपमानास्पद आहे, पण महाराजांनी तो सहन केला अपमान. दुसऱ्या दिवशी 11 मे 1666 महाराज आग्र्यात पोहोचले. महाराजांना अपेक्षित होतं की आपण स्वराज्याचे राजे आहोत, म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही इतकं मोठं जरी आपलं राज्य नसलं तरी आपण स्वतंत्र राज्याचे राजे आहोत आणि तसाच मान सन्मान आपल्याला औरंगजेबाकडून मिळायला पाहिजे. मात्र तसं झालं नाही. त्यांना जो घ्यायला आला तो रामसिंगचा मुंशी होता. आता रामसिंग कोण होता तर मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा होता रामसिंग. आणि ह्या रामसिंगाचा मुंशी गिरधरलाल हा महाराजांना भेटायला आला. खरं तर रामसिंग जो होता तो पण कोणी खूप मोठा सेनापती म्हणा किंवा मोठा मनसबदार नव्हता. तो निव्वळ 2500 मनसबदार होता. आणि अशा मानसिंगाचा मुंशी म्हणजे कारकून जो होता तो महाराजांना भेटायला आला. महाराजांनी आपली नाराजगी व्यक्तही करून दाखवली की मला भेटायला कोणीतरी मोठं व्यवस्थित माणूस यायला पाहिजे होतं. मुंशीला कसं काय पाठवण्यात आलंय. गिरधरलाल त्यांनी समजूत काढायचा प्रयत्न केला पण महाराज म्हणले की हे योग्य नाहीये. त्याच्यानंतर महाराजांची राहायची जी सोय केली होती ती मुलुकचंद सराईत म्हणजे एका धर्मशाळेत केलेली होती. हाही एक प्रकारचा अपमान होता, पण महाराजांनी हाही अपमान गिळला आणि महाराज शांत राहिले. दुसरा दिवस उजाडला म्हणजे 12 मे 1666. ह्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि महाराजांची आणि औरंगजेबाची जी भेट होती ही दिवाणे आममध्ये ठरलेली होती. मात्र रामसिंगच्या गलथान कारभारामुळं दिवाणे आममधला कार्यक्रम जो होता, वाढदिवसाचा जो कार्यक्रम होता तो संपून गेला, पण महाराज पोहोचूच नाही शकले. रामसिंग वेगळ्याच वाटेवर थांबला होता आणि महाराजांचा ताफा जो आहे तो वेगळ्याच वाटेवरून नेण्यात आला. खरं तर महाराज ज्यावेळेस आग्र्यात पोहोचले किंवा महाराजांनी जो प्रवास केला आग्र्यापर्यंतचा, तिथं वाटेत सगळीकडं जी जनता होती, सामान्य जनता, ती महाराजांना बघायला खूप उत्सुक होती. कारण औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान ह्याचा बोटं कापणारा कोण असा राजा आहे हे बघायला सगळ्यांना उत्सुकता होती. निव्वळ एवढंच नाही तर ज्यावेळेस औरंगजेब हा युवराज होता आणि तो अजून बादशाह झालेला नव्हता, त्यावेळेस त्यांनी आदिलशाहीवर हल्ला केला होता आणि आदिलशाहीकडून अफजल खानाने उत्तर दिलेलं होतं. तर औरंगजेब आणि अफजल खान ह्यांच्यात जे युद्ध झालं तर अफजल खानाने औरंगजेबाचा पराभव केलेला होता. त्यामुळं औरंगजेब युवराज असताना त्याचा अफजल खानानेच पराभव केला. अशा अफजल खानाचं पोट फाडणारा शिवाजी महाराज. तर हे शिवाजी महाराज कोण आहे हे सगळ्यांना बघायचं होतं आणि अतिशय दिमाखात महाराजांनी आग्र्यात प्रवेश केला होता. पण तिथून पुढचा जो अध्याय होता तो औरंगजेबानी महाराजांच्या अपमानानेच लिहायचा प्रयत्न केला. महाराज पोचले, दिवाणी आममध्ये तर पोचू नाही शकले. म्हणजे सकाळचा कार्यक्रम दिवाणी खासमध्ये झाला, नंतर दिवाणी आममध्ये महाराजांना पोचायचं होतं, ते पोचू नाही शकले, त्यांना उशीर झाला. आणि मग घुसलखाना म्हणून जो होता जिथं नंतरचा कार्यक्रम होता तिथं महाराज पोचले.
इथं औरंगजेबाने हद्द केली. ज्यावेळेस महाराज घुसलखान्यात पोहोचले, महाराज औरंगजेबाला सामोरे गेले. खरं तर महाराज इतका लांबचा प्रवास करून आलेले होते. औरंगजेबाने महाराजांची विचारपूस करायला पाहिजे होतं, त्याची जबाबदारी होती, मात्र त्यांनी ती पाळली नाही. महाराज ज्यावेळेस सामोरे गेले त्यावेळेस काही क्षण महाराजांकडे बघून नंतर त्यांनी नजर फिरवली. तसंच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे भेट दिली होती, नजर आणि निसार अशा 2 भेटी देण्यात आल्या होत्या. म्हणजे वाढदिवसाची भेट म्हणून आणि धर्मकार्यात मदत म्हणून अशा 2 भेटी महाराजांनी दिल्या. तर अशी अतिशय तुच्छपणे त्यांनी त्या 2 ताटांना हात लावला आणि ती पुढे पाठवली. औरंगजेब आपल्याकडे बघतही नाही, आपल्याशी बोलतही नाही, पण नेमकं पुढं काय करायचं म्हणून प्रश्नचिन्ह घेऊन महाराजांनी रामसिंगकडे पाहिलं. तर रामसिंग जमिनीवर बसून औरंगजेबाला मुजरा करत होता, कुर्निसात घालत होता. त्यावेळेसची पद्धत औरंगजेबाच्या दरबाराची अशी होती की जो कोणी येईल मनसबदार त्यांनी जमिनीवर बसून जमिनीचं चुंबन घेऊन त्याला सलाम करायचा होता आणि बोलताना पायाकडे बघून बोलायचं. त्यात पण काही पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की खाली मान किती खाली असली पाहिजे, तर आपल्या पायाचा अंगठा दिसेल इथपर्यंत मान खाली घालायची. औरंगजेबाशी बोलताना समोर असा हात घेऊन तोंडावर हात ठेवून बोलायचं, अशी पद्धत होती. महाराज मात्र मुजरा करायला किंवा कुर्निसात घालायला तयार नव्हते. रामसिंग म्हणे की महाराज तुम्ही असं करू नका, तुम्हाला मुजरा घालावा लागेल. महाराजांनी स्पष्ट शब्दात याला नकार दिला. महाराजांचा आवाजही वाढला होता. औरंगजेबाच्या लक्षात आलं. मग औरंगजेबांनीच रामसिंगला सांगितलं की शिवाजी महाराजांना त्यांची जागा दाखव. मग जागा दाखवण्यासाठी रामसिंग शिवाजी महाराजांना जे घेऊन गेले ते अतिशय मागची बाजू होती, मागं घेऊन गेले. तर महाराजांनी पाहिलं की महाराजांच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळून जाणारा जसवंत सिंग, जो त्या काळी 5,000 मनसबदार होता, त्याच्या मागं शिवाजी महाराजांना उभं केलं होतं. म्हणजे 5,000 मनसबदारांनी इतका सुद्धा मान औरंगजेबांनी दिला नाही. किंबहुना महाराज हे राजे होते, त्यांना तशाच प्रमाणे सन्मान द्यायला होता. मात्र औरंगजेबाने ते केलं नाही. त्यांना अतिशय पाठीमागं उभं केलं. स्पष्ट शब्दात किंवा स्पष्ट कृतीतून त्यांनी महाराजांचा अपमान करायचा प्रयत्न केला. महाराज चिडले, संतापले, त्यांच्या रागाचा ज्वालामुखीच फुटला आणि त्यांनी रामसिंगला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी एक राजा आहे, मी कोण हे तुलाही माहिती आहे आणि तुझे वडील मिर्झाराजे जयसिंग यांनाही माहिती आहे. मी असा अपमान अजिबात सहन करणार नाही. असं म्हणून महाराज त्या दरबारातून निघून गेले. दरबाराचा रिवाज असा होता की एक तर हळू आवाजात बोलायचं आणि बादशाहाला पाठ नाही दाखवायची, जाताना उलट चालत जायचं. पण महाराज बादशाहाला पाठ दाखवून निघून गेले आणि जिथं त्यांची राहायची सोय होती तिथं त्यांनी प्रस्थान केलं. औरंगजेबाने तिथंच ठरवलेलं होतं की महाराजांची हत्या करायची. मात्र सगळे हिंदू राजे चिडून उठतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिर्झाराजे जयसिंग ह्यांनी बेलपत्र उचलून महाराजांच्या जीवाची हमी दिलेली होती. त्यामुळं औरंगजेबाला एवढं धाडस झालं नाही. मिर्झाराजेंची त्याला वैर त्याकाळी पत्करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी महाराजांना कैद करायचं ठरवलं. 12 तारखेला 12 मे 1666 हा सगळा प्रकार घडला आणि 13 दिवसांनी 25 मे 1666 महाराज जिथं राहत होते तिथं त्याच्या आजूबाजूला 5,000 सैनिकांनी मिळून फौलाद खान म्हणून एक क्रूर सेनापती होता औरंगजेबाचा, त्याच्या देखरेखीखाली महाराजांना कैद करण्यात आलं. त्या सगळ्या जागेला वेढा घालण्यात आला. मग महाराजांच्या लक्षात आलं की इथून सुटकेसाठी वेगळे प्रयत्न करायला लागतील. मग महाराजांनी आधी सांगितलं की माझी तब्येत बरी नाहीये, मला बरं वाटत नाहीये. वैद्य झाले, हकीम झाले, पण कशालाच उपचार येईना. मग महाराज म्हणले की बहुतेक आता माझा शेवट आलेला आहे, तर मला वैराग्य पत्करायचंय, मग मी दानधर्म करतो असं म्हणून मिठाईचे पेटारे हे महाराज पाठवायला लागले. त्यात दुसऱ्या इतर 2 गोष्टी महाराजांनी केल्या. एकतर रामसिंगाला सांगितलं की माझ्या जीवाची तू कसली हमी घेऊ नकोस, जर तू बादशाला काही शब्द दिलेला असेल तो शब्द माघारी घे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, बादशाकडे एक अर्ज पाठवला, माझे जे सगळे सैनिक आहेत किंवा माझ्याबरोबर इतर जे लोक आलेली आहेत त्यांना स्वराज्यात परत जाऊ द्या. औरंगजेबाला वाटलं की ह्याची महाराजांची ताकद कमी होते तर काय हरकत आहे. त्यांनी तातडीनं सही शिक्क्यासहित परवाने जारी केले. हे परवाने नंतर महाराजांना फार उपयोगी आले
आता हे परवाने घेऊन सगळे सैनिक स्वराज्यात परत जातील असा औरंगजेबाचा अंदाज होता. मग महाराजांनी पेटारे, मिठाईचे जे पेटारे आहेत ते पाठवायला सुरुवात केली आणि साधारण 3 ते 4 महिन्यांनी ऑगस्टच्या महिन्यात ज्यावेळेस पावसाळा होता त्या काळात त्याच पेटारांच्या साह्याने महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडायचं ठरवलं आणि महाराज वेढ्यातून बाहेर पडले. हिरोजी आणि मदारी मेहतर हे दोघं मागं थांबले. महाराजांचा वेश त्यांनी घेतला. त्यात पण महाराज असं करायचे की जे आधीचे काही दिवस होते महाराज झोपताना आपला हात बाहेर काढायचे आणि त्यात निशाणीचं कडं असायचं. मग शिपाई जे यायचे, फौलाद खानचे जे शिपाई यायचे ते महाराजांचं कडं बघायचे, जिरेटोप बघायचे आणि निघून जायचे. महाराजांनी तेच ठरवलं की जे दोघं मागं राहिले त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या की झोपताना हात बाहेर काढायचा, शिपाई येतात, कडं बघतात, जिरोटोप बघतात आणि परत जातात. हीच संधी साधली आणि महाराज वेढ्यातनं बाहेर पडले. इथून पुढचा जो प्रवास आहे, आग्र्यातनं सुटका झाल्यानंतर महाराजांचा स्वराज्यात जे परत आले हा आत्तापर्यंत फार कमी माहीत होता किंवा याचा जो तपशील आहे हा फारसा जाहीर झालेला नव्हता. मात्र याच तपशिलावर आधारित असलेलं पुस्तक आपण आज ओळख करून घेणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे साधू. पुस्तकाचं लेखक जे आहेत ते आहेत नितीन अरुण थोरात. साधारण 350-400 पानांचं हे पुस्तक आहे. रायटर्स पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर यात महाराज आणि त्यांचे मावळे हे एका होडीतनं प्रवास करतायत. महाराज शिवाजी महाराज स्वतः एका साधूंच्या वेशात आहेत. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं जे क्षात्र तेज आहे ते अगदी स्पष्टपणे या मुखपृष्ठात दिसत आहे. तसंच त्यांची नजर ही भेदक आहे. आपल्या आजूबाजूला गनिम आहेत जे आपल्याला शोधतायत आणि महाराज अगदी सावध आहेत. हे सगळं त्या मुखपृष्ठातल्या ज्या चित्रात आहे ते स्पष्टपणे व्यक्त झालेलं आहे. आता मुख्य कहाणीकडे किंवा मुख्य पुस्तकाच्या विषयाकडे वळूयात. महाराज ज्यावेळेस बाहेर पडले आग्र्यातून त्यावेळेस त्यांनी तातडीनं घोडे घेऊन स्वराज्याकडे जायचं नाही ठरवलं. कारण ज्यावेळेस औरंगजेबाला ही बातमी कळेल की महाराज आता कैदेत नाही आहेत त्यावेळेस तो तातडीनं आपली जी रसद आहे किंवा आपले घोडेस्वार, आपले सैन्य स्वराज्याकडे रवाना करेल. म्हणून त्यांनी वेगळी चाल खेळायची ठरवली. सगळ्यात पहिल्यांदा महाराजांनी आग्र्यातल्या एका कुंभाराकडे जायचं ठरवलं. खरं तर या कुंभार आणि ही बाकीची जी तजवीज आहे ही बहिर्जी नाईकांनी आधीच केलेली होती. महाराज त्या कुंभाराकडे गेले. कुंभारांनी 2 बैलगाड्या भरून माती आणि इतर गाडगी मडकी बनवायची जी साधनं आहेत अशा 2 गाड्या आधीच तयार करून ठेवलेल्या होत्या. महाराजांनी त्या बैलगाड्या घेतल्या आणि मग हळूहळू आग्र्यातून बाहेर पडायला सुरुवात केली. ऑगस्टचा महिना होता, तुफान पाऊस चालू होता. त्यामुळे सगळा जो पहारा होय तो कुठंतरी आसऱ्याला होता. महाराज ज्यावेळेस मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले त्याच वेळेस त्यांची जुजबी चौकशी करण्यात आली आणि महाराज बाहेर पडले आग्र्यातून. बैलगाडीवरून कोण कशाला जातंय त्यामुळं कुणाला फारसा संशय आला नाही. महाराजांनी स्वराज्याची वाट न धरता सगळ्यात आधी मथुरेकडे वाटचाल सुरू केली. कारण महाराजांना माहिती होतं ज्यावेळेस शोधकार्य सुरू होईल त्यांचं त्यावेळेस सगळेजण हे शोधतील की महाराज आणि त्यांच्यासोबत एक 9 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे महाराजांनी आधी संभाजीराजे जे आहेत त्यांना मथुरेत ठेवायचं ठरवलं आणि मथुरेत एका ब्राह्मणांच्या घरात महाराजांनी संभाजी महाराजांची राहायची सोय केली. त्याच्यानंतर मथुरेतनं महाराज बाहेर पडले. मथुरेतलाही खरं तर महाराजांना मथुरेतला काही सगळा पत्ता माहीत नव्हता. मात्र एका शंकराच्या मंदिराच्या पायथ्याला शिवाजी महाराजांना बहिर्जींचा एक हेर भेटला. तो पुजाऱ्याच्या वेशात भेटला. मात्र त्या हेराने प्रसाद म्हणून महाराजांना जे पान दिलं त्याच्यावर आग्र्याहून मथुरेत जायचा सगळा जो मॅप आहे तो काढून दिलेला होता. आणि तसंच वेशभूषा जर बदलायची झाली किंवा इतर छोटी हत्यारं, विळी, सुरा, चाकू अशी छोटी हत्यारं, मोठी तलवार वगैरे न घेता त्याची त्यांची तजवीज केलेली होती. महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन गेले, त्यांची राहायची सोय केली आधी आणि मग तिथून पुढं ते घोड्यावरून निघाले. महाराजांना माहिती होतं की सरळ जर आपण निघालो स्वराज्याकडे तर आपला पाठलाग नक्की होईल. म्हणून महाराजांनी विरुद्ध दिशेला किंवा पूर्व दिशेला जायचं ठरवलं आणि महाराज मथुरेकडून साधारण वाराणसीकडे निघाले. दुसऱ्या बाजूला हिरोजी आणि मदारी ह्यांनी महाराजांचा पोशाख जो होता तो उतरवला, नेहमीचा पोशाख केला आणि
त्या वेढेतून बाहेर पडले. बाहेर पडताना सांगितलं की महाराजांची तब्येत अजून बरी नाहीये, ताप अजूनही अंगात आहे आणि त्यांच्यासाठी औषध आणणं गरजेचं आहे, असं म्हणून ते दोघं त्या वेढ्यातून बाहेर पडले. काही वेळाने महाराज अजून कसे नाही उठले असं म्हणून सैनिक ज्यावेळेस आत तपासणीला आले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की महाराज नाही आहेत, महाराज पळून गेलेले आहेत, तिथून बाहेर पडलेले आहेत. दुसरीकडं बहिर्जी नाईक यांनी एक वेगळीच चाल खेळलेली होती. ज्या रात्री शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडून मथुरेकडे गेले होते त्याच रात्री महाराजांचा आणि म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा या दोघांचा पोशाख केलेले एक पितापुत्र ह्यांना एका नावाड्याच्या नावेत बसून यमुना नदी ओलांडवली. बरं, हे करताना नुसतं नाही केलं तर त्या नावाड्याला मुद्दाम ऐकू जाईल अशी चर्चा केली की महाराज आता साधारणपणे दक्षिण दिशेला जाणार आहेत आणि तिथून समुद्र गाठायचा प्रयत्न करणार आहेत आणि समुद्रात स्वराज्यातून गलबत येणार आहेत आणि त्या गलबतातनं प्रवास करत महाराज आपल्या स्वराज्यात पोहोचणार आहेत. अशा आशयाची साधारण असं मतितार्थ असलेली चर्चा महाराज म्हणजे महाराजांचा पोशाख असलेल्या त्या व्यक्तीने मुद्दाम केली आणि त्या नावाड्याच्या कानावर घालवली. नुसतंच नाही तर त्या नावाड्यांनी कुणाला सांगू नये असं त्याला विनंती केली. त्याच्या हातावरती काही सुवर्णमुद्रा ठेवल्या, त्याची अपेक्षा नसेल एवढं मोठं बक्षीस दिलं आणि महाराज तिथून निघून गेले असं भासवलं. खरं तर ते हे सगळेच बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर होते. पण त्या नावाड्यासमोर असं चित्र उभं राहिलं की आपल्याच नावेतनं शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी यमुना नदी ओलांडली आहे आणि मग तो नावाडी परत गेला. दुसरीकडं शिवाजी महाराजांनी मथुरेमध्ये काशीपंतांकडे संभाजी महाराजांना ठेवलं आणि ते राया जंगलाकडे प्रवास करत होते. इथं त्यांनी घोडे मिळवले, वेश बदललेला होता, साधूंचा वेश घेतलेला होता, बरोबर झोळीत अंगारा होता, तशी छोटी छोटी हत्यारं होती आणि महाराज वाट चालत होते. ज्यावेळेस फौलाद खानाच्या लक्षात आलं किंवा त्याच्या कानावर गेलं की महाराज नाही आहेत त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला माहिती आहे की ही खूप मोठी घटना आहे आणि आता औरंगजेब काय आपल्याला सहजासहजी सोडणार नाही. मात्र कुठल्या तोंडाने ही बातमी औरंगजेबाला सांगायची फौलाद खानाला हे कळत नव्हतं. अखेर त्यांनी रामसिंगाशी संपर्क साधला आणि रामसिंगाला म्हणला की आपण दोघंही जाऊ औरंगजेबाला भेटू. खरं तर रामसिंगचं यात काही चूक नव्हती कारण पहारा फौलाद खानाचा होता. मात्र तरीही रामसिंगचे काही सेवक महाराजांची सेवा करण्यात गुंतलेले होते किंवा त्यांना काय हवं नको पाहण्यात होते. म्हणून शेवटी रामसिंग आणि फौलाद खान हे दोघं औरंगजेबाकडे गेले आणि त्याला ही बातमी सांगितली. ज्यावेळेस औरंगजेबाला कळालं की शिवाजी महाराज नाही आहेत त्यावेळेस त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अतिशय संतापला औरंगजेब आणि त्यांनी सगळीकडे चौकी पहारे बसवण्यास सांगितले. आपलं सैन्य दक्षिण दिशेला तातडीनं पाठवलं. त्याला कळत नव्हतं की ह्याच्यासाठी कुणाला जबाबदार धरायचं. फौलाद खानाला जबाबदार धरायचं, रामसिंगाला कुणी आतून मदत केली आहे काहीच माहीत नाही. त्याच काळात त्याच्या कानावर शिवाजी महाराजांविषयी इतरही गोष्टी पडत होत्या, इतर अफवाही उठत होत्या आग्र्यामध्ये की शिवाजी महाराजांना काळी जादू येते, ते एका वेळी 40-40, 50-50 कोस धावत जाऊ शकतात किंवा उंच 20-20 फूट उंच उडी मारू शकतात. अशा काही अफवा ह्या आग्र्यामध्ये उठत होत्या. औरंगजेब हा खरं तर आतून खूप हादरला होता. त्यांनी आपल्या झोपायचा जो कक्ष होता त्याच्या बाहेर 20 सैनिकांना रोज रात्री उभं केलेलं होतं आपल्या सुरक्षिततेसाठी आणि फौलाद खानाला सांगितलं की तू तातडीनं सगळीकडे सैन्य पाठव म्हणून. ह्याच्यानंतर महाराज राया जंगलाकडे निघाले. वाटेत जसं जमेल तसं, जिथं मिळतील तिथं घोडे, साधूचा वेश असं सगळं करत महाराज पुढं निघाले. पुढं राया जंगल ओलांडून महाराज बुरहाणमध्ये गेले. तिथं हिमायत खान नावाचा एक चौकीदार होता. तो अतिशय क्रूर आणि कपटी होता. त्यांनी खरं तर इतर जे तिथं व्यापारी होते त्यांना लुटायचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराज साधू आहेत असं म्हणल्यावर तो म्हणे की तुम्ही साधूच्या वेशात दरोडेखोर आहात, तुम्ही कुणाला तरी लुटा, माझाही फायदा होऊ द्या, अशा अर्थानं त्याने बतावणी करायचा प्रयत्न केला. मात्र महाराजांनी त्याचाच डाव त्याच्यावरच उलटवला आणि महाराज पुढे निघून गेले. ह्या दरम्यान बहिर्जी नाईकांनी आणखीन एक वेगळी चाल खेळली. आग्र्यापासून दक्षिण दिशेला नरवीर घाटी होती. ह्या नरवीर घाटीवरती औरंगजेबाचा चौकी पहारा होता. महाराज आता आग्र्यातून पळून गेलेत किंवा आग्र्यात कैदेत नाहीयेत ही बातमी अजून नरवीर घाटीपर्यंत पोहोचायची होती. त्यावेळेस महाराजांचा पोशाख
महाराजांचं जिरोटोप किंवा इतर जो पोशाख आहे असा केलेला एक मावळा आणि 300 सैनिक ह्यांनी नरवीर घाटी ओलांडली. आणि नरवीर घाटी ओलांडताना औरंगजेबाने जे सुरुवातीला 300 परवाने दिलेले होते किंवा सर्व सैनिकांकडे जे परवाने दिले होते ते रीतसर परवाने दाखवून त्यांनी ती घाटी ओलांडली. परवाने होते त्यामुळे कुणीही त्यांना अडवलं नाही. त्यांची जरी चौकशी केली तरी कुणी त्यांना अडवलं नाही, त्यांना जाऊ दिलं. घाटी ओलांडून ज्यावेळेस महाराज म्हणजे महाराजांच्या पोशाखातला मावळा आणि इतर सैनिक पुढे गेले त्यावेळेस 300 लोकांची एक तुकडी जी होती त्याची 50-50च्या 6 तुकड्या करण्यात आल्या. प्रत्येक तुकडीबरोबर शिवाजी महाराजांचा पोशाख घातलेला एक मावळा होता. म्हणजे जणू काही एक शिवाजी 50 सैनिकांची तुकडी अशा 6 वेगळ्या तुकड्या करण्यात आल्या आणि त्यांनी 6 वेगळ्या वेगळ्या मार्गांनी वेगळ्या वेगळ्या चौक्या ओलांडल्या. त्यामुळं आता ज्यावेळेस ही बातमी आली की महाराज आता नाही आहे, त्यांचा शोध करायचा आहे, त्यावेळेस औरंगजेबाला कळेना. त्यांनी शिवाजी महाराजांनी होडीतनं नदी ओलांडली, नरवीर घाटी ओलांडली. बरं, नरवीर घाटीतनं एका शिवाजी महाराजांनी जर नरवीर घाटी ओलांडली तर त्याच्या पुढे 6 कसे झाले? ते 6ही खोटे होते का त्यातला एक शिवाजी महाराज खरे होते का कुणीच खरं नव्हतं? सगळाच गोंधळ उडालेला होता. महाराज बुऱ्हाणपूरकडून पुढे फिरोजाबाद मार्गे वाराणसीकडे निघालेले होते आणि इकडे शोधाशोध मात्र दक्षिणेला आणि पूर्वेला सुरू होती. त्याच्यातच जाफर खान म्हणून औरंगजेबाचा एक वजीर होता. हा जाफर खान शाहिस्तेखानाचा मेहुणा होता. म्हणजे जाफर खानाची बहीण ही शाहिस्तेखानाची एक बायको होती आणि आपल्या मेहुण्याचं बोटं तोडलेली आहेत ह्याचा राग जाफर खानाला खूप होता. त्यामुळे त्यांनी तातडीनं 5000 सैनिकांची मागणी केली आणि जाफर खान वाराणसीकडे निघाला. कारण ज्यावेळेस महाराज कैदेत होते तर महाराज बोलता बोलता त्यांनी एकदा सांगितलं होतं की मला आता संन्यास घ्यायचा आहे आणि वाराणसीला जाऊन दानधर्म करायचे किंवा आता संन्यासी आयुष्य जगायचंय. ती गोष्ट जाफर खानाने कुठेतरी हेरलेली होती आणि त्याला असा अंदाज होता की महाराज नक्कीच वाराणसीकडे निघालेले असतील. त्यामुळं जाफर खान वाराणसीकडे निघाला आणि बाकीची शोधाशोध दक्षिणेकडे झाली. जाफर खान ज्यावेळेस पुढे निघाला त्यावेळेस औरंगजेबाला मात्र एक शंका वेगळीच वाटू लागली की कदाचित महाराज कुठंच गेलेले नाहीयेत, महाराज आग्र्यातच कुठल्या तरी घरात लपून बसलेले आहेत आणि आपण वेगळीकडे शोधाशोध करतोय. असं म्हणल्यानंतर महाराजांनी फौलाद खानाला वेगळीच ताकीद दिली आणि आग्र्यात सैन्य पाठवून इथं शोधाशोध करायला सांगितलं. जाफर खान महाराजांना शोधण्यासाठी निघालाय ही खरं तर धोक्याची घंटा होती. जाफर खान आग्र्यातून निघाला त्याच वेळेस शाहिस्ते खानही वाराणसीच्या दिशेने निघालेला होता. बिहार आणि आसाम या भागात शाहिस्ते खानाचा मुक्काम होता किंवा तो भाग त्याच्याकडे होता. तिथून तो जाफर खानाला भेटायला आणि महाराजांना कोंडीत पकडायचं वाराणसीच्या आसपास असं नियोजन करून जाफर खान आग्र्यातून आणि शाहिस्ते खान हा बंगाल, आसाम आणि बिहार या भागातून निघालेले होते. हे दोघं जण निघतायत ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली आणि ते कळल्यानंतर महाराजांनी तो भाग सोडला आणि साधारण गयाच्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केला. त्याचवेळी त्यांनी दुसरं नियोजन असं केलं, आपल्या एका मावळ्यांच्या एका तुकडीपर्यंत त्यांनी निरोप पोहोचवला की त्यांनी शिवाजी महाराजांचा पोशाख करावा, मंदिरांमध्ये दानधर्म करावं, जेवणावळी घालाव्यात आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, जेणेकरून महाराज कुठल्या भागात आहेत अशी बातमी जाफर खानापर्यंत आणि शाहिस्ते खानापर्यंत पोहोचेल. त्याच नियोजनाने हे दोघेही निघाले, जाफर खान आणि शाहिस्ते खान. मात्र महाराजांची मावळे काही दिवस तिथं आपलं अस्तित्व जाणून तिथून निघून गेले. महाराजांनी तो भाग आधीच सोडलेला होता. मजल दर मजल करीत जाफर खान आणि शाहिस्ते खान ज्यावेळेस वाराणसीच्या आसपास आले आणि त्यांनी चौकशी केली त्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांनी महाराजांचं अस्तित्व, महाराज कुठं आहेत वगैरे ही बातमी देताना तिथल्या स्थानिक लोकांनी असं सांगितलं की शाहिस्ते खानाची बोटं छाटली आहेत, मात्र आता त्याचं मुंडकं छाटायचंय. अशा इराद्याने महाराज स्वतः शाहिस्ते खानाच्या शोधात निघालेले. हे ऐकल्यानंतर शाहिस्ते खान हादरला. त्याला कल्पना होती की महाराज जर लाल महालात येऊन आपली बोटं कापू शकतात तर ते आपलं मुंडकंही छाटू शकतात. असं कळाल्यानंतर त्यांनी तातडीने आपलं सैन्य माघारी वळवलं आणि जाफर खान पुन्हा आग्र्याच्या दिशेने निघाला. जाफर खान ज्यावेळेस आग्र्यात पोहोचला त्यावेळेस औरंगजेबाने त्याची चांगली खरपट्टी काढली. कारण एकतर शाहिस्ते खानाला आपला ठरलेला भाग सोडून वाराणसीत यायची गरज नव्हती
आणि जाफर खान 5,000चं सैन्य घेऊन आग्र्यापासून वाराणसीपर्यंत गेला आणि हात हलवत परत आलेला होता. इकडे फौलाद खानाला ताकीद दिलेली होती की आग्र्यामधलं प्रत्येक घर आणि घर तपासून बघा, प्रत्येक माणूस बघा, वेषांतर केलेलं असेल कदाचित महाराजांनी, तो सगळा भाग पिंजून काढा. मात्र औरंगजेबाच्या हाती काही लागलं नाही. जाफर खानही मोकळ्या हाती परतला. या सगळ्याच्या दरम्यान महाराज जेव्हा प्रवास करत होते त्यावेळेस हेरांकडून त्यांना अनेक बातम्या येत होत्या. एकतर संभाजी महाराजांची ख्याली खुशाली त्यांना वेळोवेळी मिळत होती आणि त्यांना मनाला समाधान, उभारी मिळत होती. दुसरं, रामसिंग जो होता त्याच्यावर कोसळलेलं संकट ह्याची महाराजांना चाहूल लागली. रामसिंगच्या सगळ्या तनखा, मनसबदारी ही काढून घेण्यात आली होती आणि त्याच्यावरच संशय व्यक्त केला गेला होता. तसंच अशाच संशयाचं एक पत्र औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांनाही पाठवलं होतं की कदाचित शिवाजी महाराजांचा पळून जाण्यात रामसिंगचा हात असावा. हेच ऐकल्यानंतर औरंगजेब आणि मिर्झाराजे जयसिंग ह्यांच्यात ठिणगी पडली होती. त्या पत्रामध्ये औरंगजेबाने हेही लिहिलं होतं की नेताजी पालकर यांना अटक करावी. त्या काळात म्हणजे पुरंदरचा तह ज्यावेळेस झाला त्यावेळी नेताजी पालकर आणि शिवाजी महाराज यांच्यात मतभेद झाले होते आणि नेताजी पालकर यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडेच चाकरी पत्करलेली होती. तर त्यांना अटक करण्याची सक्त ताकीद औरंगजेबाने मिर्झाराजांना दिलेली होती. त्या सांगितल्याप्रमाणे मिर्झाराजांनी नेताजी पालकर यांना अटक सुद्धा केली. पुढचा इतिहास असा आहे की त्यांचा छळ करून शेवटी त्यांना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडण्यात आलं. तर ह्या सगळ्या बातम्या शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचतच होत्या. मग पुढचा अनर्थ किंवा पुढचे आणखीन वाईट काय होऊ नये हे टाळण्यासाठी महाराजांनी एक केलं की आपला खेर राजगडाकडे पाठवला आणि त्याला निरोप दिला की राजगडावर कळवावं की महाराज आलेत अशी बातमी स्वराज्यात सगळीकडे पसरावी. त्या काळी प्रतापराव गुजर हे राजगडावर होते. त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवला. राजमाता जिजाऊ ह्यांच्या लगेच लक्षात आलं की ह्या बातमीचं काय कारण असणार आहे. मग तसंच राजमाता जिजाऊंनी सांगितलं की राजगडावरून खाली मेणा पाठवा. महाराज त्या मेण्यात आहेत अशा अर्थाने तो मेणा वरती आणावा. त्याच्यानंतर नगारे वाजवण्यात यावे, तोफांचे बार करण्यात यावे, असंच सगळीकडे ही बातमी पसरेल असं करण्यात यावं. तसंच केलं गेलं. स्वराज्यात सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला गेला. त्या काळी घरोघरी दारात रांगोळी काढण्यात आली. सगळ्यांनी गोडाधोडाचा स्वयंपाक केला आणि सगळ्या हेरांमार्फत ही बातमी मिर्झाराजे जयसिंग आणि औरंगजेब या दोघांपर्यंतही पोहोचवण्यात आली होती. महाराज गया मार्गे, रतनपूर मार्गे दक्षिणेकडे म्हणजे कुतुबशहाच्या भागात आलेले होते. तिकडून त्यांनी भीमा नदी ओलांडली. भीमा नदी ओलांडल्यानंतर त्यांनी पंढरपुरात काही काळ व्यतीत केला. तिथं त्यांना घोड्यांची तजवीज झाली. ते घोडे घेऊन महाराज राजगडाच्या पायथ्याशी आले. महाराज राजगडाच्या पायथ्याशी आले त्यावेळेस त्यांनी साधूचाच वेश धारण केलेला होता. ह्या पायथ्याशी महाराजांची गाठ प्रतापराव गुजरांशी झाली. मात्र प्रतापराव गुजर महाराजांना ओळखू नाही शकले. त्यांनी विचारलं की तुम्ही कोण साधू आहात, कुठून आहात. मग त्या महाराजांनी ओळख दिली की तू कुठल्या चिंतेत आहेस. प्रतापराव गुजरांना सांगितलं की तुम्ही कुठल्या चिंतेत आहात याची आम्हाला कल्पना आहे आणि महाराज लवकरच तुम्हाला दर्शन देतील. असं म्हणून महाराज स्वतः राजगडावर आले. ते एका साधूच्या वेशात होते त्यामुळे त्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला. मात्र प्रतापराव गुजरांनी सांगितल्यावर त्यांना किल्ल्यावर प्रवेश देण्यात आला. प्रवेश दिल्यानंतर त्यांनी हट्ट धरला की आम्ही जी काही भिक्षा घेऊ ती स्वतः जिजाऊंच्याच हाताने घेऊ. आम्हाला सोनं नाणं किंवा काही नको, इतर जे काही धान्य द्याल, भाकरी द्याल ती चालेल, मात्र ती जिजाऊंच्याच हातातून पाहिजे. असं म्हटल्यानंतर नाईलाजांनी जिजाऊ सदरेवर आल्या. त्यांनी पाहिलं की काही साधू आलेत आणि ते हट्ट करतायत. त्या म्हणाल्या की तुम्हाला काय हवंय सांगा. त्यावेळेस शिवाजी महाराज साधूच्या वेशात पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा आशीर्वाद हवाय. तो आवाज ऐकल्यानंतरच जिजाऊंनी ओळखलं की हा आपल्या शिवबाचा आवाज आहे आणि महाराजांची राजमाता जिजाऊ यांच्याशी भेट झाली. ही भेट झाल्यानंतर भावनेचा बहर ओसरल्यानंतर जिजाऊ म्हटल्या आणि म्हणाल्या की माझा बाळ कुठे आहे, शंभू बाळ कुठे आहे. आणि असं म्हणत म्हणत त्यांची नजरा ह्या किल्ल्याच्या दरवाजाकडे वळाल्या. लपून बसलंय की काय दरवाजा आड, असं ते होतं. आणि इथंच ह्या पुस्तकाची सांगता होते.
पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे, महाराजांनी अगदी काळजावर मोठा दगड ठेवून सांगितलं की शंभूराजे नाही आहेत म्हणून. मग कालांतराने काही महिन्यांनंतर ज्यावेळेस सगळं वातावरण निवळलं त्यावेळेस संभाजी महाराजांनाही स्वराज्यात परत आणण्यात आलं होतं. तर असं हे पुस्तक आहे. शिवाजी राजांचा पूर्ण जो प्रवास आहे आग्र्यापासून ते स्वराज्यापर्यंत हा या पुस्तकात दिलेला आहे, सविस्तर दिलेला आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी, पावसाचा काळ होता, ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले होते, नद्यांना दुथडी भरून पूर आलेला होता, चिखल होता, घोडे जिथं मिळेल तिथं घोड्यांचा वापर करावा लागत होता, जिथं नदी ओलांडायची असेल तिथं घोडे तिथंच सोडून पुढचा प्रवास हा पायीच करावा लागत होता. अशा अनंत अडचणींना तोंड देत देत महाराज परत सुखरूप स्वराज्यात आले. तर हे पुस्तक नक्की वाचा. महाराजांचा इतिहास हा नक्की वाचण्यासारखा आहे आणि शत्रूला गाफील कसं ठेवावं ह्याचं ज्ञान महाराजांकडे जे होतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. हे पुस्तक नक्की वाचा आणि या पुस्तकाचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. तसंच जर आपलं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तो नक्की करा.